विनंती आहे, मधली गर्दी कमी करा प्लीज. तर 10 वर्ष 2010च्या पूर्वी 10 वर्षामध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्राला फक्त 2 लाख कोटीची मदत केली होती. परंतु 2014 नंतर प्रधानमंत्री मोदीजी आल्यानंतर या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर 5 पट 10 लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे. आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया. सहकार म्हणजे सामाजिक जबाबदारी. सहकार चळवळीचं हे तत्व जे आहे अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाने जिवंत ठेवलेला आहे. आणि म्हणून सहकार क्षेत्राला परिणामकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. जी काय पूर्वीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वांना शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमित भाईंनी सुरू केलेलं आहे. आणि म्हणूनच यामध्ये आता गरज आहे ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये पुन्हा नवी उमेद आत्मविश्वास जागवण्याची. आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग दाखवला. तो मार्ग आपल्याला आणखी मोठा आणि प्रशस्त करायचा आहे. विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि बिना सहकार नाही उद्धार. आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल, महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री मोदीजींचं आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल. आणि त्यासाठी आपण एक दिलाने काम करूया. पुन्हा एकदा अमित भाईंना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. मनापासून धन्यवाद. यानंतर एक विशेष गोष्ट आपण इथे करणार आहोत. प्रवरा उद्योग समूह और प्रवरा परिवार की तरफ से बाढ़ क्षतिग्रस्त इलाके की सहायता हेतु मुख्यमंत्री सहायता निधि कोष में 1 करोड़ रुपए की धनराशि का धनादेश आज हम यहाँ पे प्रदान करने जा रहे हैं. मैं विनती करता हूँ सम्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण जी विखे पाटिल साहब, सम्माननीय डॉक्टर सुजय जी विखे पाटिल साहब, सम्माननीय डॉक्टर राजेंद्र जी विखे पाटिल, ध्रुव जी विखे पाटिल, इन सभी से कि आप इस धनराशि का ये प्रतीकात्मक धनादेश प्रदान करें. हम सब की तरफ से एक ये छोटी सी भेंट मुख्यमंत्री सहायता निधि को. इसके बाद मैं विनती करता हूं महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनको कि आप इस सभा को संबोधित करें. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आणि आज पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण, साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ अशा विविध कार्यक्रमांकरता आपल्यामध्ये उपस्थित झालेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि भारतामध्ये नव्याने सहकार रुजवण्याचं काम ज्यांनी सुरू केलं आहे ते भारत देशाचे पहिले सहकारिता मंत्री आदरणीय अमितभाई शहाजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवारजी, मुरलीधर मोहोळजी, चंद्रशेखर बावनकुळेजी
हा कार्यक्रम ज्यांनी नियोजित केला ते महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटीलजी, गिरीश महाजनजी, जयकुमार गोरेजी, पंकजाताई मुंडे, रवींद्रजी चव्हाण, बाबासाहेब पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सुजयजी विखे पाटील, राजेंद्रजी विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, आमचे सहकारी आमदार किरणजी लामटे, शिवाजीराव कर्डिले, मोनिकाताई राजळे, संग्रामजी जगताप, पशुतोषजी काळे, अमोलजी खत्ताळ, विठ्ठलराव लंगे, काशीनाथजी दाते, विक्रमजी पाचपुते, या ठिकाणी उपस्थित वैभवजी पिचड, त्याचप्रमाणे श्री नितीन दिनकर, अनिल मोहिते, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सहकाराची चळवळ रुजवली ते पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि ज्यांनी सहकार आणि जल नियोजन या क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात जागृत केलं असे पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील या दोनही महनीय व्यक्तींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे. हे केवळ उद्घाटन नाही आहे तर एक प्रकारे हे पद्मस्मरण आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. आणि त्यासोबत आमचे डॉक्टर सुजय विखे ज्या कारखान्याचे आता अध्यक्ष आहेत त्या कारखान्यानेही 10,000 TPD इथपर्यंत आता मजल मारलेली आहे आणि त्या नूतनीकरणाचं उद्घाटन देखील आज अमित भाईंच्या हस्ते या ठिकाणी झालं. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. त्या सहकाराच्या पंढरीमध्ये खरी ही पंढरी निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या काळामध्ये डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील असतील, त्यांच्यासोबत गाडगीळ साहेब असतील, मेहता साहेब असतील, यांनी पहिल्यांदा या सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ करत पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला. तो यशस्वीपणे चालवून दाखवला आणि त्यातून ही सहकाराची चळवळ मोठी होत गेली आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सहकाराची चळवळ पोचली, सहकारी साखर कारखाने पोचले, तिथला शेतकरीही समाधानी झाला आणि त्या ठिकाणचं उद्योगीकरण देखील चांगल्या प्रकारे झालेलं आपण बघितलं. आणि म्हणूनच आज या संपूर्ण सहकाराच्या चळवळीत त्यांचं स्मरण करणं, खरं म्हणजे विठ्ठलराव विखे पाटील साहेब हे नाडी तज्ज्ञ होते. अनेक लोक आपली नाडी परीक्षण करण्याकरता त्यांच्याकडे यायचे आणि नाडी परीक्षण करून अचूक निदान करणारे हे पद्मश्री त्या ठिकाणी होते. पण व्यक्तीपेक्षाही समाजाची नाडी त्यांना योग्य समजायची. त्यामुळे समाजाच्या नाडीचं योग्य परीक्षण करून समाजाला काय हवं आहे, शेतकऱ्याला काय हवं आहे, समाजाचं स्वास्थ्य कसं चांगलं करता येईल या विचाराने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी रुजवला. आणि त्यासोबत आपल्याला माहिती आहे की पद्मभूषण आपले बाळासाहेब विखे पाटील ज्यांनी सहकार तर मोठा केलाच, पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये पाणी चळवळ राबवत महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याकरता पाण्याचं नियोजन कसं करता येईल, वाहून जाणारं पाणी कसं आपल्याला परत आणता येईल या संदर्भात एक मोठी चळवळ त्यांनी उभी केली आणि संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम हे त्या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटलांनी केलं. मला आठवतं माझ्या समोर देखील एक मोठं प्रेझेंटेशन त्यांनी या संदर्भातलं केलं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की हे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमचं सरकार करेल आणि आपण त्यानंतर त्याच भूमिकेतून या महाराष्ट्रातला नदीजोड प्रकल्प सुरू केला. मग विदर्भामध्ये त्या ठिकाणी वैनगंगा नळगंगा असेल किंवा इकडे आमच्या तापीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणण्याचं काम असेल किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
जे सगळं उल्हास खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी आहे, 54 TMC पाणी जे समुद्रात चाललंय, ते उचलून या ठिकाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करायचा. नगर नाशिक पासनं तर मराठवाड्यापर्यंत सगळा भाग हा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करायचा. आता केवळ हे स्वप्न राहिलेलं नाही, तर हे स्वप्न पूर्ततेकडे आपण चाललेलो आहोत. त्याकरता सगळ्या मान्यता देखील आपण घेतलेल्या आहेत. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की बाळासाहेब विखे पाटलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि म्हणून यावेळेस ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही त्यांच्या सुपुत्रांनाच राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आणि त्यांना सांगितलं, बघा स्वप्न पूर्ततेपर्यंत आम्ही आलो आहोत, आता पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि मी विश्वासाने सांगतो की पुढच्या 5-7 वर्षात टप्प्याटप्प्यानं हे संपूर्ण पाणी आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणू आणि त्यानंतर महाराष्ट्रातला आणि विशेषतः आपला जो नगरचा भाग आहे, जो मराठवाड्याचा भाग आहे, इथल्या दुष्काळाला भूतकाळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशा प्रकारची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यामुळे पहिल्या पिढीचं स्वप्न तिसरी पिढी करते आहे आणि चौथी पिढी पण तयार आहे त्या स्वप्नाला ताकद देण्याकरता. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे एक मोठं परिवर्तन हे ज्या प्रकारे त्या काळात घडलं, तसंच ऐतिहासिक परिवर्तन या कालावधीमध्ये देखील आमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही निश्चितपणे करू. आज या निमित्ताने खरं म्हणजे सहकाराच्या संदर्भात मला उल्लेख केला पाहिजे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पहिल्यांदा सहकाराचं महत्त्व समजून घेतलं. या देशामध्ये इतके प्रधानमंत्री झाले, इतकी सरकारं आली, पण सहकार विभाग महत्त्वाचा आहे, हा परिवर्तन करू शकतो असं कधी कोणाला वाटलं नाही. त्यामुळे कृषी विभागासोबत साईडला पडलेला एक डेस्क एवढंच त्या सहकार विभागाकडे पाहिलं जायचं. पण मोदीजींनी हा निर्णय केला की नाही, या देशात सहकार रुजवायचा आहे आणि म्हणून पहिल्यांदा देशाच्या पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय हे मोदीजींनी तयार केलं. आणि मग प्रश्न होता की या मंत्रालयाचा कारभार कोणाला द्यायचा, तर सहजतेनं नाव कोणाचं पुढे आलं असेल तर ते अमितभाई शाह यांचं नाव पुढे आलं. अमितभाईंचं नाव याकरता पुढे आलं नाही की ते खूप कर्तृत्ववान आहेत, ते खूप महत्वाचे मंत्री आहेत, कुठलंही काम ते करू शकतात, त्यांना फायनान्स मधलं कळतं, केवळ एवढ्या करता नाही तर ते याकरता देखील आलं की अमितभाई शाह हे सहकारातले कार्यकर्ते आहेत. त्यांचं संपूर्ण जे नेतृत्व आहे हे सहकारातनं तयार झालेलं आहे. आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून, जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून एक गुजरातमध्ये सहकाराची चळवळ फुलवण्याचं काम हे अमितभाई शहांनी केलं. त्यामुळे सहकारातला कार्यकर्ता म्हणून पहिले सहकारिता मंत्री ही अमितभाईंना जबाबदारी मिळाली. आणि त्यानंतर आपण बघतोय एका पाठोपाठ एक अमितभाईंनी जे धडाकेबाज निर्णय या ठिकाणी सहकार क्षेत्राकरता घेतलेले आहेत. अनेक लोक जे या सहकार क्षेत्रावर आपली मक्तेदारी समजायचे तेही आता तोंडात बोटं घालू लागले की अमित शाह इतके निर्णय करतात कसे. मग ते आपल्या सगळ्या सहकारी कारखान्यांकरता असतो, इतर सहकारी संस्थांकरता असो, किंवा अगदी आपल्या प्राथमिक सोसायटीपासनं तर दूध सोसायटीपर्यंत प्रत्येक गोष्टीचं पूर्णपणे रिबिल्डिंग करणं, त्याचं पुनर्निर्माण करणं, त्यात प्रशिक्षण आणणं, त्यात टेक्नॉलॉजी आणणं आणि या प्रत्येकाला त्या ठिकाणी निधीची उपलब्धता करून देणं. आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता 8 ते 10 हजार कोटी रुपये हे माननीय अमितभाईंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सहकार चळवळ ही रुजवण्याचं काम अमितभाई करतायत. आणि आता या ठिकाणी अजितदादा विखे पाटील साहेब, अमितभाईंनी आपल्याला जबाबदारी नव्याने दिलेली आहे. आता सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला एक नवीन सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची आहे. आणि त्याकरता आता हे सगळं नॅशनल फेडरेशन वगैरे हे थंड पडलेलं आहे, हे काहीच करत नाही. आपल्याला आता त्याच्यामध्ये शिरायला लागेल, त्याच्यामध्ये आपल्याला जान फुकावी लागेल. आणि त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यातली जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे, या सर्क्युलर इकॉनॉमीला रुजवण्याचं काम
हे या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या या सगळ्या धुरीणांना करावं लागेल, सहकार मंत्र्यांना करावं लागेल आणि आम्ही देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हा विश्वास व्यक्त करतो. मी विखे पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण 1 कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत. मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की 30-30 हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत, 10-10 हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे, तर तुमच्या नफ्यातनं 5 रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा. ते काय FRPतनं मागितले नव्हते. FRPतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत, नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत. आपण जर विचार केला तर या ठिकाणी 200 कारखाने आहेत, फार तर 25 लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी, सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय, शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय. शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं 25 लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो, जो तुमच्याकरता राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला 5 रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता. आता असे काही कारखाने मी शोधून काढले आहेत ज्यांच्याकडे शेतकऱ्याचा काटा मारला जातो. आता त्यांना मी दाखवणार आहे की तुम्ही शेतकऱ्याचा काटा मारून मारून या ठिकाणी पैसा जमा करता आणि शेतकऱ्याकरता 25 लाख रुपये द्या म्हटलं तर तुम्हाला त्या ठिकाणी देण्याची दानत नाहीये. अरे तुम्ही मालक नाही आहे, या कारखान्याचे मालक आमचा शेतकरी आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये सरकार करेल. आणि मी सांगू इच्छितो, आज आमच्याकडे शेतकऱ्यावर आपत्ती आलेली आहे. आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी पाहिला नाही असा पाऊस आला. आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे. काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो काळजी करू नका, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केला आहे. आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत. त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल. आणि जे लोक आमच्यावर टीका करतायत त्यांनाही सांगतो, एकदा आरशात बघून घ्या, एकदा आरशात बघा. तुम्ही असताना काय तुम्ही केलाय हे तुम्ही एकदा आरशात बघा, त्याच्यानंतर आमच्यावर टीका करा. पण कोणी किती टीका केली तरी आम्ही परवा करणारे लोक नाही आहोत, कारण आम्हाला या ठिकाणी खुर्च्या तोडण्याकरता लोकांनी पाठवलेलं नाही, शेतकऱ्याची सेवा करण्याकरता पाठवलाय आणि ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी या ठिकाणी आमचे राधाकृष्ण विखे पाटील जी, सुजय विखे पाटील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण हे जे कार्य चालवतात, हा जो वारसा आपण चालवतात, त्याबद्दल आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहब. इसके बाद मैं विनती करना चाहता हूं, ऑपरेशन सिंदूर के द्वारा शत्रु को फिर एक बार नए भारत की पहचान कराने वाले हमारे हिंदुस्तान के आधुनिक पोलादी पुरुष जिनको कहा जाता है, ऐसे सम्माननीय केंद्रीय गृह तथा सहकारिता मंत्री अमित जी शाह साहब इनको कि आप इस भव्य सभा को संबोधित करें. मेरे साथ बोलिए, भारत माता की. जरा जोर से बोलना पड़ेगा. शिवाजी महाराज का जयकारा हम सब लगाएंगे. मेरे साथ बोलिए, जय 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 शिवाजी.
जय 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 भवानी। मंच पर उपस्थित महाराष्ट्र शासन के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और अभी के उप मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ जी शिंदे, महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्रीमान अजित दादा पवार जी, मेरे साथी मंत्री मुरलीधर मोहोल जी, भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष श्री रविंद्र चौहान जी, जिनके निमंत्रण पर मैं यहां आया हूं, ऐसे राधाकृष्ण विखे पाटिल जी, सुजय विखे पाटिल जी और देवेंद्र जी, एकनाथ जी और अजीत दादा के नेतृत्व में बैठे हुए सभी महाराष्ट्र के मंत्रीगण, सांसदगण और आज पद्मश्री पाटिल और पद्म विभूषण बाला साहब विखे पाटिल को उनके कामों को याद करने के लिए एकत्र आए हुए सभी किसान भाइयों बहनों को मेरा प्रणाम, नमस्कार। मित्रों, आज मैं आया हूं, मुझे अच्छा लगा कि यह भूमि को, ये जिले को पुण्य श्लोक अहिल्याबाई के नाम के साथ जोड़ा गया है। जब एकनाथ जी मुख्यमंत्री थे, देवेंद्र जी उप मुख्यमंत्री थे, भाजपा सेना सरकार ने औरंगाबाद का नाम भी बदला और यहां अहिल्याबाई का नाम भी रखा। ये वही लोग कर सकते हैं जो शिव छत्रपति के अनुयायी हैं, जो औरंगजेब की धारा को आगे बढ़ाते हैं। उनमें इतना हिम्मत नहीं है कि औरंगाबाद का नाम धर्मवीर संभाजी महाराज के नाम से। भाइयों बहनों, आज प्रवरा नगर में आया हूं। पूरे देश में ये नगर सहकारिता की पंडरी के रूप में माना जाता है और इसका मूल कारण पद्मश्री विखे पाटिल साहब। उन्होंने पूरा जीवन इस क्षेत्र के, महाराष्ट्र के किसानों के कल्याण के लिए लगाया। इसके लिए मैं बाद में बहुत डिटेल में बात करूंगा, परंतु सबसे पहले महाराष्ट्र के किसानों पर एक प्रकार से इंद्रदेव ने इस बार आफत भेजी। 60 लाख हेक्टेयर से ज्यादा किसानों की भूमि और उनकी फसल बर्बाद हुई। वित्तीय वर्ष 25-26 में केंद्र के शहर के तहत 3,132 करोड़ रुपया हमने महाराष्ट्र सरकार को दिया है। उसमें से वो जो 1,631 करोड़ रुपया था वो अप्रैल को ही दे देने का काम हमारे नेता नरेंद्र मोदी जी ने किया है। और महाराष्ट्र सरकार ने भी कई सारी पहल किसानों को मदद करने के लिए करी है। कई सारे फैसले किए। 2215 करोड़ का राहत पैकेज दिया।
जिससे 31 लाख से ज्यादा किसानों को मदद मिलेगी। 10,000 रुपया नकद और 35 किलो खाद्यान्न देने का भी महाराष्ट्र सरकार ने इनिशिएटिव लिया है। KYC की शर्तों को एक बार के लिए थोड़ा रिलैक्स करा है। शॉर्ट टर्म फाइनेंस के ऋण को वसूली पर रोक लगाई। भू राजस्व और स्कूल की परीक्षा में भी छुट्टी देने का काम किया है। ये आपका महाराष्ट्र सरकार का त्रिमूर्ति जो है, देवेंद्र जी, एकनाथ शिंदे और अजित दादा, 3 में से एक भी बनिया नहीं है, मगर ये तीनों बनिए से पक्के हैं। मुझे पद्मश्री पाटिल का मूर्ति का अनावरण कर कर बुलाया और पूछ लिया तरीके से, अच्छे तरीके से, कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी। कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे। मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाएं। और मित्रों, ये सब इसलिए हुआ है कि किसानों की चिंता करने वाली एक सरकार महाराष्ट्र के लोगों ने चुनकर लाई है। हमारे एनडीए के सभी विधायक अपने 1 महीने का वेतन सीएम रिलीफ फंड में दिया है। अभी अभी राधाकृष्ण विखे पाटिल जी ने शुगर मिल से भी घोषणा की और देवेंद्र जी की अपील को प्रतिसाद देने के लिए कई सारे ट्रस्ट भी आगे आए हैं। भाइयों बहनों, आज यहां मेरे आने का एकमात्र कारण है पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल और डॉक्टर बाला साहब विखे पाटिल के पुतले का, आदमकद से भी ऊंचे पुतले का अनावरण करना और उनको कार्य की अंजलि देना। डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल जी भारत के सहकारिता के आद्य पुरुषों में से एक। महाराष्ट्र के सहकारिता का इतिहास उठाकर जब अभ्यास करते हैं, पद्मश्री विखे पाटिल, धनंजय राव गाडगिल और वैकुंठ भाई मेहता, ये त्रिपुटी ने महाराष्ट्र के किसानों के लिए सहकारिता की नींव डालने का काम किया। और पद्मश्री पाटिल ने समग्र दुनिया में एक प्रकार से सबसे पहला कोऑपरेटिव साकर कारखाना डालने का काम हमारे पद्मश्री पाटिल ने किया। और इसके कारण न केवल महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, कई राज्यों के किसान समृद्ध हुए और साकर कारखाना, उसका मुनाफा व्यापारी के घर में जाने की बजाय किसानों के बैंक अकाउंट में जाने की व्यवस्था आज देश में बनी है। तो उसके पुरोधा, इसके स्थापक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल जी थे। मैं आज वो महान आत्मा को मनपूर्वक याद करना चाहता हूं। उनके ही सुपुत्र डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी, इन्होंने कोऑपरेटिव को तो मजबूत किया,
मगर कोऑपरेटिव इंस्टीट्यूशन के माध्यम से शिक्षा, स्वास्थ्य और ग्रामीण विकास, ये तीनों क्षेत्र के अंदर कोऑपरेटिव का मुनाफे से विकास करने की एक नई परंपरा बाला साहब विखे पाटिल ने डाली। 8 दशकों से अधिक लंबे अपने जीवन में 7 बार सांसद चुनकर आए और अटल जी की सरकार में उन्होंने बहुत अच्छे से काम भी किया। मैं 2 बार उस वक्त उनको मिला था। हमारे गुजरात में एक माधुपुरा कोऑपरेटिव बैंक डूब गई थी, तब वो वित्त मंत्री का काम संभाल रहे थे, MOS वित्त थे। हम उनके पास गए थे, उनकी महत्वपूर्ण भूमिका थी RBI को एक रिवाइवल पैकेज माधुपुरा मर्केंटाइल कोऑपरेटिव बैंक को देने के लिए, और यह इतना बड़ा योगदान था जिसके कारण 225 कोऑपरेटिव बैंक गुजरात के बच गए थे और बड़े संकट से उभर कर बाहर आए। इसलिए मैं डॉक्टर बाला साहब विखे पाटिल जी को भी बहुत मनपूर्वक इस समारंभ में याद करना चाहता हूं, और उनका जो पुतला लगा है वो चौक को, वो स्थान को पद्म सम्मान का बहुत अच्छा नाम देने का काम राधा कृष्ण विखे पाटिल जी और सुजोय ने किया है। इसके लिए भी मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूं। मित्रों, आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल सहकारी चीनी कारखाने का नवीनीकरण भी हुआ है। जब 50-51 में एक कारखाने की स्थापना हुई तब 50 टन गन्ना प्रतिदिन की क्षमता से शुरू हुई थी और आज 72 टन गन्ना प्रतिदिन ये प्रोसेस करता है, और आने वाले समय में 7200 मैट्रिक टन प्रतिदिन से आगे बढ़कर 15,000 टन प्रतिदिन तक एक क्षमता का विस्तारण होगा। जब मोदी जी ने सहकारिता मंत्रालय की स्थापना की तब सहकारिता क्षेत्र में सहकारी चीनी मिलों को मजबूत करने के लिए NCD की योजना आई, और जो अच्छे यूनिट थे उसको हमने फाइनेंस किया, और उसी में से ही आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटिल सहकारी चीनी कारखाने का विस्तरण हो रहा है। और मित्रों, ये शुगर मिल ने अल्कोहल डिस्टिलेशन संयंत्र जो 70 में लगाया, 15 KLPD की इनकी क्षमता थी, आज 92 KLDP का हुआ है, और हमने 240 KLDP ले जाने की उनको मंजूरी दे दी। इथेनॉल संयंत्र 20 KLDP का था, अब 150 KLDP का हुआ है। बायोगैस प्लांट 12,000 क्यूबिक मीटर पर दिन था, अब 30,000 तक काम करता है, और को जनरेशन प्लांट 30 मेगावाट से 68 मेगावाट तक पहुंचा है। और मित्रों, प्रेस मड से जैविक खाद 75 मैट्रिक टन एक कारखाना बनाता है जो ऑर्गेनिक खेती को आगे बढ़ाएगा। मित्रों, ये ठोस कदम अच्छे तरीके से चल रहे इस कारखाने ने बनाए हैं, और मोदी जी के नेतृत्व में शुगर मिलों की संख्या में 67 की वृद्धि हुई है। चीनी उत्पादन में 10 लाख मैट्रिक टन की बढ़ोतरी हुई है। डिस्टिलरी
2 गुना बढ़ी है, इथेनॉल की उत्पादन क्षमता 5 गुना बढ़ी है, इथेनॉल की आपूर्ति 10 गुना बढ़ी है और पेट्रोल में इथेनॉल का ब्लेंडिंग 20% तक पहुंच गया है। ये सभी बताता है कि मोदी जी के प्रधानमंत्री बनने के बाद हमारे कोऑपरेटिव शुगर क्षेत्र को कितना बड़ा फायदा मिला है। मित्रों, एक्सपोर्ट सब्सिडी से लेकर सबसे बड़ी बात जो देवेंद्र जी और दोनों उप मुख्यमंत्री ने बताया, किसानों का 10,000 करोड़ से ज्यादा इनकम टैक्स को माफ करने का काम भारतीय जनता पार्टी की मोदी सरकार ने। एक जमाना था कि सेटलमेंट कॉरपोरेट के हुआ करते थे, पहली बार सेटलमेंट एक्ट बनाकर कोऑपरेटिव का करने का काम किया है और रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट से, पाश्चात असर से किया है। ये 10,000 करोड़ माफ किया, इतना ही नहीं, हर साल 4400 करोड़ का बोझ आगे पर कभी भी अब नहीं आएगा। ये बहुत बड़ा इनिशिएटिव नरेंद्र मोदी जी ने लिया है। मित्रों, आज मैं यहां आया हूं तब सहकारिता शुगर कारखानों को, सारों को एक अपील करना चाहता हूं कि आपके इथेनॉल संयंत्र को मल्टी फीड इथेनॉल संयंत्र बनाएं। इसके अंदर सब्जियों का कचरा, मक्के से इथेनॉल बनाने की व्यवस्था और चावल से इथेनॉल बनाने की व्यवस्था भी आप कर सकते हैं। और ये बदलाव के लिए जो लोन चाहिए वो लोन एनसीडीसी भारत सरकार की संस्था उपलब्ध कराएगी। और हमने सारी कोऑपरेटिव से इथेनॉल खरीदी में उनको प्रायोरिटी दिया है। निजी कंपनी है तो इसका इथेनॉल बाद में लिया जाएगा, कोऑपरेटिव कंपनी है, कारखाना है तो इसका पहले लिया जाएगा। एनसीडीसी की ऋण योजना से 10,000 करोड़ रुपए हमने प्रदान किया है और शीरा पर जीएसटी 28% था, उसको 5% करने का काम नरेंद्र मोदी जी ने कहा है। मित्रों, जीएसटी के लिए मैं और एक बात करना चाहता हूं। अभी अभी नरेंद्र मोदी जी ने नवरात्रि के पहले दिन पर 395 चीजों पर जीएसटी को कम किया है और कम किया है उसमें खाने पीने की लगभग सभी चीजों पर 0% जीएसटी कर देश की जनता को और विशेषकर माताओं बहनों को फायदा पहुंचा है। और बाकी सारी चीजों पर 28%, 18% की जगह 5% किया है। मगर इससे जनता को तो निश्चित फायदा होगा, हजारों करोड़ का फायदा होगा, मगर आपने देश के लिए भी सोचना है। मोदी जी ने आह्वान किया है कि 140 करोड़ की जनता इस दीपावली पर्व के पहले एक संकल्प ले कि हम सबके घर में कोई विदेशी चीज नहीं आएगी। अगर 140 करोड़ लोग ये संकल्प लेते हैं, भारत के व्यापारी ये संकल्प लेते हैं कि भारत में बनी हुई चीजों का ही हम व्यापार भी करेंगे, उपयोग भी करेंगे। अगर इतना हो जाता है तो 2047 के पहले भारत विश्व में सबसे 1 नंबर के स्थान पर पहुंच सकता है। पूरी दुनिया भर के लोगों को उत्पादन के लिए भारत में आना पड़ेगा, क्योंकि भारत के पास 140 करोड़ आबादी का मार्केट है। मगर ये मार्केट तभी भारत के उपयोग में आ सकता है कि हम सब तय करें कि हमारे परिवार में स्वदेशी चीजों का ही उपयोग होगा। मित्रों, मैं सहकारी चीनी मिलों को भी कुछ कहना चाहता हूं।
नॉन क्रशिंग सीजन में भी सहकारी चीनी मिले मल्टीफीड इथेनॉल का उत्पादन करें, फ्रोजन वेजिटेबल, फ्रोजन फ्रूट्स और जूस, फ्रूट पल्प, इस तरह की चीजें बनाने का भी हम एक्सपांशन करें और नेफेड और एनसीसीएफ के साथ अनुबंध कर हम सहकारी चीनी मिलों को मल्टी डायमेंशनल बनाए। मित्रों, इथेनॉल के ब्लेंडिंग से सहकारी चीनी मिलों का बैलेंस शीट बदला है। अब आपके पास पूंजी अर्जित होगी, ये अर्जित पूंजी का 20% अगर हम सहकारी चीनी मिलों के एक्सपांशन के लिए रखते हैं तो आने वाली पीढ़ियां भी किसानों की समृद्ध होती रहेगी, इसमें किसी को कोई संशय रखने की जरूरत नहीं है। मैं आज यहां आया हूं तब फिर से एक बार सुजोय विखे पाटिल और राधाकृष्ण विखे पाटिल जी का बहुत बहुत धन्यवाद करना चाहता हूं मित्रों, क्योंकि ये दोनों महानुभाव जिनका मूर्ति लगाया गया है, पद्मश्री पाटिल और पद्म विभूषण बाला साहेब विखे पाटिल का, इनका सहकारिता में, ग्रामीण विकास में और किसानों के कल्याण में बहुत बड़ा योगदान था। इसलिए मुझे इस पुण्य कार्य में मिलने का, इसमें हाथ बटाने का आपने मौका दिया, इसलिए आपका बहुत बहुत धन्यवाद। मेरी अनेक अनेक शुभकामनाएं। वंदे मातरम। भारत माता की। सगळ्यांनी बसायचंय। दोन महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत। आधी आभार प्रदर्शन करणार आहेत डॉक्टर सुजय दादा विखे पाटील आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपन्न होईल। कारखान्याच्या नूतनीकरण आणि पद्मभूषण तसेच पद्मविभूषण यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला आपल्या या लोणीच्या भूमीला लाभलेले देशाचे सन्माननीय गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, केंद्रीय सहकार्यता मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ साहेब, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आमच्या लाडक्या माननीय पंकजाताई मुंडे, माननीय गिरीश महाजन साहेब, माननीय बाबासाहेब पाटील साहेब, माननीय जयकुमार साहेब, माननीय माणिकराव कोकाटे साहेब, उपस्थित असलेले व्यासपीठावरील महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार, जिल्हा बँकेचे सन्माननीय चेअरमन माननीय कर्डिले साहेब, माननीय राधळेताई, माननीय विक्रम भैया, माननीय संग्राम भैया, माननीय आशुतोष दादा, माननीय लामटे साहेब, माननीय अमोलजी कतार, माननीय विठ्ठलरावजी लंगे, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, माननीय दाते सर, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार, आलेल्या सर्व माता भगिनी, सर्व शेतकरी, सर्व ग्रामस्थ, सर्वांचे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय राजेंद्र विखे पाटील साहेब, ध्रुव विखे पाटील व आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने, प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाच्या वतीने सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण आज या प्रवरा परिसरामध्ये आहात, हात वरती करून एकदा जोरदार टाळ्यांनी प्रवरा परिवाराच्या वतीने अजून जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। हे सगळे मान्यवर या ठिकाणी आले, सगळ्यांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। नंतर टेक्निकल टीमला विनंती करतो की राष्ट्रगीत लावायचे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे।